राज्यामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्याला यश मिळत नाही. ॲक्च्युली असं झालं, जे कोणी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना 1100 व्होल्टचा झटका दिला जातोय असं मला निदर्शनास येत आहे. नुकतंच मंत्री नितेश राणेंनी असं विधान केलं की शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते. ती लढाई महाराजांनी थेट इस्लाम विरोधात लढली. यात कितपत सत्य किंवा तुमचं याच्यावर मत काय आहे? ह्यांचा राजकीय जो अजेंडा आहे, यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर जे आहे ते अशा पद्धतीने करतात. ह्यांना खरं तर या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा मानवतेसाठी होता. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते, अहो औरंगजेबाच्या सैन्यामध्ये मग हिंदू होते असं सांगायचं का? आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये देखील अनेक मुस्लिम होते. सिद्दी हिलाल घ्या, सिद्दी वाहवा घ्या, त्यानंतर अफजल खानाचा वध करण्यासाठी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गेले त्यावेळेस सिद्दी इब्राहिम घ्या, असे अनेक मुस्लिम जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. असं काही खरंच आहे का की मुस्लिम समाज वंदे मातरम म्हणत नाही किंवा त्यांना म्हणायला मनाई असते? वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणता तर 4 वेळा आज मी विधान भवनात वंदे मातरम म्हणाले की, आणि त्या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारला, बाबा हलाल घेताय का झटका? ते म्हणतात आम्हाला आमच्यासाठी हा मुद्दाच महत्वाचा नाही, आम्हाला खाणं महत्वाचं आहे. एकतर छत्रपती शिवाजी महाराज तुमचे नाही अशा पद्धतीने सांगितलं जात आहे. नितेश राणेंसारखी अशी गलिच्छ वक्तव्य, बदनामीकारक, छत्रपती घराण्याचा इतिहास जो आहे तो बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून केला जातो. आणि या महाराष्ट्रातले शिवप्रेमी शांत बसतात. काय छत्रपतींचे जे काही वंशज आहेत ते शांत बसतात. ह्याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये काय असू शकते? एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज तुमचे नाही असं सांगितलं जाते, त्यांनी आयडॉल मानायचं कोणाला? नमस्कार. राज्यात सगळीकडे सध्या द्वेषाचं वातावरण सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण रत्नागिरीतला राजापुरातला प्रकार घेऊ शकतो, नाहीतर कोल्हापुरात औरंगजेबाचे मिरवलेले फोटो. आज नुकतंच बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी काही प्रतिक्रिया दिल्या. त्यात खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उखडून टाकावी असं त्यांनी मत व्यक्त केलंय. राज्यात ऐन महापालिका निवडणुकाच्या तोंडावर किंवा असं काही वातावरण तयार केलं जातंय का? हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुस्लिम विरुद्ध हिंदू. तर या सगळ्या प्रकरणावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी पैगंबर शेख आहेत. पैगंबर शेख यांची ओळख सांगायची झाल्यास एक मुस्लिम समाजात सामाजिक कार्य ते करतायत, सामाजिक प्रबोधन करतायत. शिवरायांचा मावळा असंही पैगंबर शेख यांना म्हटलं जातं. अनेक प्रश्न आहेत. नुकतंच मंत्री नितेश राणे यांनी विधान केलंय की शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम समाज नव्हता, ती लढाई थेट इस्लाम विरोधात होती. तर या सगळ्या गोष्टींवर आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार सर. माझा पहिला आणि थेट प्रश्न असा आहे की राज्यात द्वेषाचं वातावरण निर्माण होतंय का? राज्यामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्याला यश मिळत नाही. ॲक्च्युली असं झालंय, कारण की जे कोणी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना 1100 व्होल्टचा झटका दिला जातोय असं मला निदर्शनास येत आहे. त्यांना कुठेही जावा तुम्ही, यात्रांमध्ये दुकानं लावू नका असं म्हणलं जात आहे, त्या ठिकाणी यश येत नाही आहे. ते बाकी औरंगजेबाच्या नावाने काहीतरी प्रसार केला जातोय, त्याला यश येत नाही आहे. झटका हलाल असे काहीतरी प्रकरणं केले जातात, त्याला यश येत नाही आहे. यश येत नाही यांना, सामाजिकदृष्ट्या यश येत नाही आहे. राजकीयदृष्ट्या एखादा टेंगुळ येतो तेवढ्या वेळापुरता की नाही का एखाद्या गोष्टीला, मात्र सदा सर्व काळ जर म्हणाल तुम्ही तर ते अजिबात नाही, अपयश आहे ते. नुकतंच मंत्री नितेश राणेंनी असं विधान केलं की शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते. ती लढाई महाराजांनी थेट इस्लाम विरोधात लढली. यात कितपत सत्य किंवा तुमचं याच्यावर मत काय आहे? राणे खरं बोलले, खोटं बोलले, किंवा त्यांचा बोलविता धनी वेगळा होता असं तुम्हाला वाटतं का? हा, या महाराष्ट्र राज्याची शोकांतिका आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील, त्यानंतर बाकी इतर भाजपचे नेते असतील, खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन बसले. लाजिरवाणी गोष्ट. हा महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी सहन करतोय खरं तर. त्याच्यानंतर आता राहुल सोलापूरकर सारख्या व्यक्तींनी वक्तव्य केलं, ते प्रशांत कोरटकर सारख्या व्यक्तीने वक्तव्य केलं, आणि त्याच रांगेमध्ये आता नितेश राणे जे आहेत ते येऊन बसलेले आहेत. त्यांनी एका युगपुरुषाची अशा पद्धतीनं बदनामी केली आणि एका धर्माच्या चौकटीमध्ये जे आहे ते त्यांना अडकवण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा मानवतेसाठी होता. ते हिंदू धर्मामध्ये निश्चितच त्यांनी जन्म घेतला. हिंदू धर्माचे रीतिरिवाज वगैरे जे आहेत ते फॉलो करायचे, मात्र ते
कुठल्याही विशिष्ट धर्माचा, विशेष करून इस्लामचा वगैरे द्वेष करायचा अशातला काही भाग नाही. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते. अहो, औरंगजेबाच्या सैन्यामध्ये मग हिंदू होते असं सांगायचं का आता? होते त्याच्या सैन्यामध्ये हिंदू. मिर्झा राजे जयसिंग होते, जसवंत सिंह होते, त्याच्यानंतर उदयबान राठोड ज्याने सिंहगडचा किल्ला जिंकला. असे अनेक हिंदू जे आहेत ते औरंगजेबाच्या ह्याच्यामध्ये दरबारामध्ये आणि सैन्यामध्ये होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये देखील अनेक मुस्लिम होते. हे सिद्दी हिलाल घ्या, सिद्दी वाहवा घ्या, त्यानंतर अफजल खानाचा वध करण्यासाठी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गेले त्यावेळेस सिद्दी इब्राहिम घ्या. असे अनेक मुस्लिम जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. आता आपण ही जी काही नावं घेतो, ही नावं आपण एक काय म्हणतात की प्रमुख म्हणून त्यांची नावं घेत असतो. ठीक आहे. आता हे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ही बोटकी हे बोटावर मोजण्यात की काहीतरी सैनिक होते, असं नसतं ते. आपण नेतृत्वांची नावं फक्त घेत असतो ऍक्च्युली. आता मिर्झा राजे जयसिंग हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये, औरंगजेबाच्या सैन्यामध्ये होता, याचा अर्थ तो एकटा होता का? त्याच्यासोबत हजारो हिंदू सैनिक जे आहेत ते औरंगजेबाच्या सैन्यामध्ये होते. उदयबान राठोड हा औरंगजेबाकडे होता, याचा अर्थ औरंगजेबाकडे फक्त उदयबान राठोड होता का? नव्हता. त्याच्यासोबत हजारो सैनिक जे हिंदू होते ते होते. शहाजी राजे हे आदिलशहा आणि निजामशहा या दोन्हीकडे ते होते. ह्याचा अर्थ काय ते शहाजी राजे एकटे होते का? त्यांच्यासोबत नव्हते. त्यांच्यासोबत अनेक हिंदू जे आहेत ते सैनिक वगैरे शहाजी राजेंसोबत देखील होते. तसंच सिद्दी इब्राहिम असेल, सिद्दी हिलाल असेल, सिद्दी वाहवा असेल, यांच्यासोबत देखील अनेक मुस्लिम जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. आता तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये वकील पण होते, ते मदारी मेहतर वगैरे जे आहेत ते देखील होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यातून सुटकेसाठी जे आहे ते मदत केली. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या सिंहासनाचे जे 32 मन सिंहासन म्हणतो त्याची पूजा ज्यावेळी केली गेली, त्याच्या समोरच्या ज्या काही वस्तू वगैरे आहेत त्या घेण्याचा मान हा मदार शाह मेहतर याच्याकडे दिलेला आहे. आता ह्या काही गोष्टी आपण नाकारणार आहोत का? मग या सगळ्या गोष्टींमधून प्रतीत काय होतं की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते एका विशिष्ट धर्मामध्ये कैद करायचे आहेत आणि ते कैद करून ह्यांचा राजकीय जो अजेंडा आहे, यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर जे आहे ते अशा पद्धतीने करतात. ह्यांना खरं तर या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. नितेश राणेंसारख्या व्यक्तीला देखील या गोष्टीची लाज वाटली पाहिजे की एवढ्या वर्षापासून जे आहे ते एका पुरोगामी चळवळीमधून ते आलेले आहेत आणि आज एवढ्या नांग्या त्यांना टाकाव्या लागत आहेत. दुर्दैव आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणा किंवा ऐन वेळी आता जी विधानं बाहेर का येऊ लागली, याला काय कारण असू शकतं? निवडणुकीचा यांचा काही संबंध नाहीये. आता विधानसभेमध्ये जे आहे ते अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनामध्ये महत्वाचे मुद्दे या महाराष्ट्राचे घेतले जाणार होते. महाराष्ट्राचा जो GDP आहे तो 5 नंबरवर आलेला आहे. गुजरात सारखं राज्य देखील महाराष्ट्राच्या पुढे गेलेलं आहे. बेरोजगारीचा दर पहा. आज पुण्यासारख्या ठिकाणी काहीतरी 20 नोकऱ्यांचे काहीतरी जागा होत्या आणि तिथं 2000 जे आहे ते IT इंजिनियरच्या लाईन लागलेल्या होत्या. या सगळ्या समस्या आहेत महाराष्ट्राच्या. तर या सगळ्या समस्यांपासून दूर नेण्यासाठी जे आहे त्या औरंगजेबाला कबरीतून यांनी बाहेर काढला. ह्याच्या पलीकडे यांनी काय केलेलं आहे? दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री जे असतात कुठेही त्या अल्पसंख्याकांची बाजू घेताना दिसत नाही. हसन मुश्रीफ सारखी व्यक्ती सपशेल काही बोलताना दिसत नाही या प्रकरणावर. हे कुठेतरी हे ठरवून केलं जातंय असं वाटतं का की एकाने बोलायचं दुसऱ्याने गप्प राहायचं? कोणी विरोधी पक्षातूनही पाहिजे तसा विरोध होताना दिसत नाही. एक लक्षात घ्या, मला तर असं वाटतं की सगळ्यांनाच या गोष्टी पाहिजेत का की मुख्य मुद्द्यांपासून आपल्याला दूर जायचंय? हे ठरवून केलं जातंय का? हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. अल्पसंख्याक मंत्री जरी असले ते कुठल्या पक्षाचे मंत्री? ते सरकारी पक्षाचे मंत्री आहेत. आता ते सरकारच्या विरोधात बोलणार आहेत का? त्या अबू आझमी औरंगजेबाचं त्यांनी काहीतरी धूर्त नव्हता का काय, क्रूर नव्हता एवढं त्यांनी बोलले. त्या गोष्टी ही बरोबर नाहीयेत. अधिवेशनाच्या तोंडावर ते वक्तव्य नाही, मागच्या वेळेस त्यांनी तेच माती खाल्ली होती. म्हणजे त्यामुळे कुठेतरी मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. मागच्या वेळी सुद्धा त्यांनी तीच माती खाल्ली होती. त्यांनी अधिवेशनामध्ये काहीतरी वंदे मातरम वगैरे बोलू शकत नाहीत मुस्लिम अशा पद्धतीची त्यांनी वक्तव्य केली होती. त्यावेळेसही त्यांना झोडून काढण्यात आलं होतं. मुस्लिम समाजाकडूनच झोडून काढण्यात. बरं, मला एक सांगा, आता तुम्ही वंदे मातरमचा प्रश्न निघाला, बरं झालं तुम्ही तो मुद्दा घेतला. असं काही खरंच आहे का की मुस्लिम समाज वंदे मातरम म्हणत नाही किंवा त्यांना म्हणायला मनाई असते? वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणता तर 4 वेळा अबू आझमी विधान भवनात वंदे मातरम म्हणाले की. म्हणजे असं काही नाहीये मुळात. काय संबंध आहे त्याचा आणि त्याचा? मग असं का पेटवलं जातं? याला कारण म्हणजे दोन्हीकडच्या समाजाला कारणीभूत आहेत का?
पहिली गोष्ट, हे दोन्ही गोष्टी मूर्खपणाच्या आहेत की काय मी वंदे मातरम म्हणणार नाही आणि दुसरं इस देश में राहना होगा तो वंदे मातरम काय ना होगा. अहो ठिकठिकाणी कचरा टाकतात लोक, थुकतात कुठेही, आणि ती लोक म्हणतात इस देश में राहना होगा तो वंदे मातरम काय ना होगा. अरे ते वंदे मातरम म्हणणं महत्वाचं आहे का त्या कचरा उचलणं महत्वाचं आहे, ते आधी ठरवा ना. आणि अल्लाह एवढा संकुचित नाहीये की वंदे मातरम म्हणल्यावर लगेच काहीतरी बाबा राग आला आणि काहीतरी कयामतमध्ये उचलून जन्नतमधून जहन्नममध्ये टाकणार आहे, अशातला काही भाग नाहीये ना. वंदे मातरम हे आपण एक प्रेमाने, आदरभावाने, आपल्या देशाप्रती रिस्पेक्ट दाखवण्यासाठी आपण वंदे मातरम म्हणतो. आपण या देशाला आपली माता मानतो, आपली आई मानतो, आपली कर्मभूमी, मातृभूमी मानतो. आपण म्हणतो ना मदर टंग वगैरे, त्या पद्धतीचा हा विषय. आणि त्याच्यामुळे आपण या भूमीला जे आहे ते वंदन करतो, एवढाच विषय आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पलीकडे काहीतरी या भूमीला आपण देव मानलं, याला काहीतरी ईश्वर मानलंय, अशातला काही भाग नाहीये. या पण गोष्टी मुस्लिम समाजाच्या डोक्यातून काढल्या पाहिजेत. वंदे मातरम ही एक नॉर्मल घोषणा आहे, ती देऊ शकता तुम्ही. आपण आपल्या आईला वंदन करणं या प्रकारात येते, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही वंदे मातरम म्हणू शकता, आणि कुणी नाही म्हणलं बाबा आणि कुणी म्हणत नसेल बाबा तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आपण जय भारत म्हणू शकतो, जय हिंद म्हणू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये देखील. म्हणावं असंही काही आत्ता असंही करण्याची गरज नाही, नाही म्हणणार असंही काही म्हणण्याची गरज नाही. कधी कधी असं होतं एखाद्या माणसाला म्हणायचं पण असतं, पण त्याचं जाऊन तुम्ही गचुंडा धरता, म्हण रे बाबाजी वंदे मातरम, मग तो म्हणायचं पण म्हणत नाही, असंही होतं. म्हणजे लादलं जाऊ नये, काय मग लादलं जाऊ नये. माझं एवढंच म्हणणं आहे की नॉर्मल टोनने चाला या गोष्टी. म्हणतात लोक, काही प्रॉब्लेम नसतं, म्हणतात लोक. शेकडो वर्षापासून इथे गंगा जमुना एक संस्कृती विकसित झालेली आहे. हिंदू मुस्लिम बंधू भावाने इथे नांदतायत. मण्यार समाज लग्नाच्या वेळी मण्यार समाज मुस्लिमांकडे, म्हणजे एखाद्या हिंदूच्या लग्नात जाऊन बांगड्या भरण्याचं काम करतो. अनेक हिंदू जे मांस खरेदी करायला मुस्लिम खाटिकाकडे जातात. आता कुठेतरी नितेश राणेंनी असं विधान केलंय की हिंदू खाटिकाकडून मटण खरेदी करा, झटक्याचं मटण खरेदी करा. हिंदू धर्मात हलाल मटण खाणं निषिद्ध मानलेलं आहे. याकडे तुम्ही कसं बघतात? म्हणजे कुठेतरी दुफळी माजवली जाते का? जाणून बुजून दोन समाज जे गुण्यागोविंदाने राहत आहेत, त्या दोन समाजांना एकमेकांसमोर उभं टाकलं जातंय का, असं तुम्हाला वाटतंय का? नितेश राणेंनी ज्यावेळी ते वक्तव्य केलं, ऍक्च्युली नितेश राणेंनी आपली बौद्धिक पातळी जी आहे ती आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि महाराष्ट्राने त्या गोष्टी, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. नितेश राणेंच्या पक्षामधले तरी लोकांनी, 5% लोकांनी तरी तो विषय सिरियस घेतला का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. ऍक्च्युली या हलाल आणि या झटका या एखाद्या प्राण्याला कापण्याच्या एक पद्धती आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यावर आपण बोललं पाहिजे की त्या पद्धती काय आहे, त्याच्यामध्ये सायंटिफिक काय आहे बाबा, कुठल्या पद्धतीनं लोकांना त्या गोष्टी, मांस खाणं कुठल्या लोकांना आवडतं. आज कित्येक असे लोक आहेत ज्यांना हलाल पद्धतीनं, हलाल म्हणजे काय, ती एक कापण्याची पद्धत आहे प्राणी, त्या पद्धतीने कापलेलं मांस त्यांना खायला आवडतं. आता तुम्ही कोंबडी झटका पद्धतीने कापू शकता का? कुणीच कापत नाही, कुणीच कापत नाही. कितीही बोंबा मारू दे मित्र म्हणतो, नाही होत त्या गोष्टी. इव्हन कुठलंही बोकड वगैरे पण म्हणा, खूप तुरळक, म्हणजे बरं का मी म्हणतो की 1%, 2%च असे लोक असतील जे झटका पद्धतीने कापतात ऍक्च्युली, हिंदू धर्मातले पण. तर ते हलाल पद्धतीनेच कट केलं जातं, आणि ती इंटरनॅशनल पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी त्याच पद्धतीने कट केलं जातं. मग लोकांना त्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये. काल धुळवड झाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये, विशेष वाटतं म्हणजे मटण घेण्यासाठी लोकांची एवढी मोठी कोरोना सारखी रांग जे मटण घेण्यासाठी लोकांची लागते. आणि त्या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारला, बाबा हलाल घेताय का झटका, ते म्हणतात आम्हाला, आमच्यासाठी हा मुद्दाच महत्वाचा नाही, आम्हाला खाणं महत्वाचं आहे. नितेश राणेंनी स्वतःच काय म्हणतात की त्याला अधःपतन करून घेतलं स्वतःचं, आणि स्वतःची जी काही एक प्रतिमा होती त्या प्रतिमेला पूर्ण डाग लावून टाकला या सगळ्या. बरं, नितेश राणे ज्या प्रकारची वक्तव्य करताना आपल्याला दिसत आहे, नितेश राणे स्वतःहून ही वक्तव्य करतायत की त्यांचा बोलवता धनी कोणी वेगळा आहे, यामागे काही षडयंत्र आहे का, कोणती राजकीय शक्ती काम करते असं आपल्याला वाटतं का? ही राजकीय शक्ती ही भाजपचीच आहे, याच्या पलीकडे दुसरी शक्ती कुठली आहे? काय ती फडणवीसांची शक्ती आहे, सगळ्यांनाच माहिती येते. फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. त्यांच्या राजाश्रयाशिवाय, ठीक आहे, ही बैलगाडी आहे आणि ही बैलगाडी राजाश्रयाची आहे. आणि त्याच्या खाली जे कुठले बाबा काय म्हणतात त्याला की प्रक्षोभक वक्तव्य करणारे जे काही श्वान आहेत, ते श्वान फक्त चाललेत, आणि त्या श्वानांना पाहून त्यांना वाटते की आम्हीच ही गाडी काहीतरी चालवतोय. मात्र तशातला काही प्रकार नाही येतो की ही जी काही आहे हे राजाश्रय. मला नितेश राणेंचं विशेष वाटतं. मला नितेश राणे आधी वाटायचे की नितेश राणे खूप काहीतरी डॅशिंग आहेत बुवा, आणि व्यवस्थेच्या विरोधात, प्रवाहाच्या विरोधात उलटं पोहण्याची त्यांच्यामध्ये जिद्द आहे. पण माझा या सगळ्या एकूण आत्ताची जी काही त्यांच्या भूमिका आहेत, त्या भूमिकेमधून माझा वैयक्तिक भ्रमनिरास झाला की नितेश राणे हे काय म्हणतात त्याला की राजाश्रय असलेल्या बैलगाडीच्या खाली चालणारे फक्त श्वान आहेत. ते त्याच्या पलीकडे त्यांची काहीही मला वाटत नाही की पात्रता आहे. त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची धमक नाही,
डॅशिंगपणा नाहीये. राजाश्रय असला की नितेश राणे काहीही बोलू शकतात, म्हणजे काही. हे सगळं सत्तेमुळे सुरू आहे असं तुम्हाला बस फक्त सत्तेमुळे राजाश्रय आहे म्हणून बोलतात. माझं म्हणणं आहे नितेश राणेंमध्ये एवढी धमक आहे ना, त्यांनी भाजपच्या विरोधामध्ये बोलून दाखवा. मी म्हणतो बरं. राजाश्रय असताना बोलून दाखवू नका. एकीकडे आपण सत्ताधारी पक्षाचा विचार केला, दुसरीकडे आपण तबलिगी जमातीचा विचार करू. कुठेतरी नितेश राणे जसं वक्तव्य करतायत त्याप्रमाणे प्रतिपक्षातूनही तसं वक्तव्य केलं जात आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कुठेतरी त्यांचे पण प्रबोधनाची गरज आहे का, किंवा त्यांना पण एक राजकीय भांडवल करायचं काय गोष्टीचं? पहा, पहिली गोष्ट काय आहे की म्हणजे मुस्लिमांमध्ये हळद लावली जाते, आता ते म्हणतात की हळद लावू नका. सांगतो ना मी तुम्हाला. त्याच काय विषय आहे की या महाराष्ट्रामध्ये म्हणा, या देशामध्ये म्हणा, की हिंदू आणि मुस्लिम हे सांस्कृतिकदृष्ट्या कल्चरली अटॅच होते एकमेकांना. ठीक आहे. तर तबलिगी जमातने काय केला गाढवपणा, गावागावामध्ये गेले आणि त्यांनी इस्लामचा जो काही नमाज वगैरे पठण करायला सांगितलं, काही प्रॉब्लेम नाही. पण या गोष्टी करत असताना त्यांनी काय सांगितलं, मग हे हळदी आमच्यात चालत नाही, यात्रा जत्रा अपने में चलता नहीं, ये शिर्क है, ये इस्लाम में जायज नाही. अशा पद्धतीचा मूर्खपणाचा जो विचार आहे तो तबलिगी जमातने ठिकठिकाणी मांडला. त्याच्यामुळे झालं काय की प्रादेशिक संस्कृती, लोकल संस्कृतीशी जो जुडलेला मुस्लिम समाज होता, तो मुस्लिम समाज तिथून बाहेर निघाला. आणि तो बाहेर निघाल्यामुळे झालं काय, हिंदुत्ववाद्यांनी ती जी स्पेस होती ती ग्रॅब केली त्यांनी. आणि ज्या ठिकाणी एवढ्या दिवस मुस्लिम समाज होता त्यावेळी त्या ठिकाणी द्वेष पसरवणं कठीण होतं. एक लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी यात्रा जत्रांमध्ये, उरसांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची उपस्थिती होती त्या त्या ठिकाणी द्वेष पसरवणं हे कठीण जात होतं. मात्र ती स्पेस ही आधी तबलिगी लोकांनी निर्माण केली आणि त्याच्यानंतर ती ग्रॅब जी आहे ती हिंदुत्ववाद्यांनी केली. आणि त्यांनी मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलताना काहीही हातचं ठेवलं नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी उघडपणे द्वेष जो आहे तो पसरवायला चालू केला. अनेक ठिकाणी तर गावात मुस्लिम समाज नसतो, पण हिंदू लोकांकडून ती यात्रा भरवली जाते, पिराची यात्रा. तर कुठेतरी ही जी संस्कृती आहे ही लोप पावत चाललेली आहे का या सगळ्या गोष्टींमुळे? हीच संस्कृती तोडण्यासाठी तर दोन्ही बाजूने प्रयत्न चालू आहेत ना. एक लक्षात घ्या, आता तुम्ही फक्त पिराचं सांगता, ठीक आहे. आता जेजुरीच्या खंडोबाच्या घोड्याचा मान हा खानकडे आहे, मुस्लिमांकडे आहे. तुम्ही तुळजाभवानीचे जे मंदिर आहे त्या तुळजाभवानीच्या मंदिराचा जो बांगड्यांचा मान आहे तो मणियारांकडे आहे. पानाचा मान जो आहे तो अत्तारांकडे आहे. काय करायचं आता, काढून घ्यायचा का तो मान? आता तुम्ही पंढरपूरला जावा, त्याच्यामध्ये पण बरेचसे मानकरी जे आहेत ते मुस्लिम आहेत. काय करायचं मग त्याचं? ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृती का चालू गेलेल्या आहेत? कारण की तुमच्यामध्ये वेगवेगळ्या धर्मियांची एक सांस्कृतिक देवाणघेवाण चालू व्हावी. त्याच्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये, मोहरममध्ये तुम्ही जाल तर मोहरममध्ये हिंदू धर्मियांकडे पण मान आहे. तुम्ही वेगवेगळ्या गावाच्या यात्रा जत्रा पाहाल तर त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाकडे जो आहे तो मान आहे, तो आहे. ते तशाच गोष्टी टिकून राहिल्या पाहिजेत मला असं वाटतं. या गोष्टीचा आणि तुमच्या धर्माचा काहीही संबंध नाहीये. आणि हे तबलिगींना देखील समजायला जे आहे ते खूप उशीर झाला ॲक्च्युली. काही जणांना त्याचा साक्षात्कार आता हळूहळू व्हायला लागलेला आहे. ते म्हणतात की बाबा स्थानिक ज्या काही संस्कृती आहेत त्या संस्कृतीमध्ये आपण मिळून जुळून राहायला पाहिजे. आता त्यांना असा साक्षात्कार होतोय. आम्ही ज्यांना साक्षात्कार होत नाही त्यांना झोडून काढतो आम्ही चांगल्या पद्धतीनं. कोल्हापुरात एक मिरवणूक निघली होती, काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. त्या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो नाचवले गेले. औरंगजेब एखाद्या समाजाचा आयकॉन कसा होऊ शकतो? एक क्रूरकर्मी बादशाह ज्याने स्वतःच्या बापाला कैद केलं, भावाला मारलं, तो औरंगजेब एखाद्या समाजाचा आदर्श कसा होऊ शकतो? मुस्लिम समाजातील जे तरुण आहेत त्यांची पण माती भडकवली जात आहेत का? त्यांनाही कुठेतरी पॉइझन दिलं जात आहे का असं आपल्याला वाटतं का? 2014च्या आधी औरंगजेबाचे बॅनर कधी झळकवले पाहिले तुम्ही? मी तर पाहिलेलं नाहीत कधी. हे आत्ताच का व्हायला लागलं? काय कारण असेल त्याच्या मागचं? ह्याचा विचार केला गेला पाहिजे. एक लक्षात घ्या, औरंगजेब हा जाणीवेत आणि नेणीवेत पण नव्हता मुस्लिम समाजाच्या. बॅक इन द माइंड पण नव्हता आणि फ्रंट पण नव्हता. कुठेच नव्हता औरंगजेब. लहानपणापासून या महाराष्ट्रातला जो काही मुस्लिम समाज आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो वाचून लहानाचा मोठा झालेला आहे. ठीक आहे. त्या मुस्लिम समाजाच्या लोकांना जो आहे तो औरंगजेब कुणी दिला? याच लोकांनी दिलेला आहे औरंगजेब. 50दा औरंगजेब वगैरे सांगायचं. कुणी उदात्तीकरण केलं औरंगजेबाचं? औरंगजेबाची काही जयंती साजरी होते का? औरंगजेबाची पुण्यतिथी साजरी होते? काय होता औरंगजेबाचं या महाराष्ट्रामध्ये? फोटो मिरवणारी, फोटो नाचवणारी, हे द्वेषातून द्वेष आलेला आहे. एक लक्षात घ्या. मग या तरुणांचं कुठेतरी त्यांचं मार्गदर्शन केलंच पाहिजे. त्या गोष्टी चांगल्या आहेत, भुषाव आहेत हे मी म्हणत नाहीये. मी त्याचं समर्थन करूच शकत नाही. ठीक आहे, चुकूनही करू शकत नाही, कारण माझा अभ्यास आहे त्या गोष्टींवर. मी त्या पण गोष्टी तुम्हाला सांगतो. मात्र त्या गोष्टी काय यायला लागल्यात
एकतर छत्रपती शिवाजी महाराज तुमचे नाही अशा पद्धतीने सांगितलं जातंय. नितेश राणेंसारखी अशी गलिच्छ वक्तव्य, बदनामीकारक, छत्रपती घराण्याचा इतिहास जो आहे तो बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून केला जातो. आणि या महाराष्ट्रातले शिवप्रेमी शांत बसतात. काय काय छत्रपतींचे जे काही वंशज आहेत ते शांत बसतात. ह्याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये काय असू शकते? एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज तुमचे नाही असं सांगितलं जाते, त्यांनी आयडॉल मानायचं कोणाला? अजून एक गोष्ट अशी आहे की मानायचं कोणाला? 2 मिनिटं हा मुद्दा क्लोज होऊ द्या ना आधी. मानायचं कोणाला आयडॉल? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज तुमचे नाही असं सांगताय, मग मानायचं कोणाला आयडॉल? त्यांनी औरंगजेबाला मानायचं आयडॉल? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या इथे ठासून सांगितलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे आहेत ते मुस्लिम होते. तुम्ही सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील जो आहे रायगडावर होता तो काझी हैदर शेख होता, हे सांगितलं पाहिजे तुम्ही ते ज्यावेळी मुस्लिमांना सांगाल त्यावेळी मुस्लिम ते मानणार ना. तुम्ही सांगितलं पाहिजे की शाहीर अमर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 5 पानी पोवाडा लिहिलाय, जो पोवाडा राज्याभिषेकाच्या वेळी जो आहे तो रायगडावर गायला जातो, हे सांगतच नाही ना तुम्ही. मग त्यांना औरंगजेबच जवळचा वाटणार. आता काही हिंदुत्ववादी संघटनांनी असं म्हटलंय की खुलताबाद मध्ये जी औरंगजेबाची कबर आहे ती कबर उकडून टाका, ते तो क्रूर बादशाह होता आणि त्याचं प्रतीक आम्हाला नको. याविषयी तुमचं काय मत आहे? औरंगजेबाची कबर राखली पाहिजे की उकडून टाकली पाहिजे? हे पहा, औरंगजेब हा खूप क्रूर बादशाह होता, ह्याच्यामध्ये काहीही दुमत नाही, ह्याच्यात कुठल्याही पद्धतीचं दुमत असण्याचं कारण नाही. ठीक आहे, मात्र औरंगजेबाने काहीतरी धर्मासाठी वगैरे काहीतरी गोष्टी केल्या, हा तेवढाच गाढवपणाचा विचार आहे. औरंगजेबाने ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या वगैरे करण्याचे आदेश दिले, त्याच पद्धतीने त्याचे 27 नातेवाईक पण त्यांनी संपवलेत. मग ते 27 नातेवाईक का त्यांनी धर्मासाठी संपवले का? त्याने दारा शुकवलं काय धर्मासाठी मारलं का? त्याच्या बापाला शहाजहानला काय धर्मासाठी मारलं का? त्यांनी कशासाठी मारलं त्यांनी? मग त्याचा जो औरंगजेबाचा जो लढा होता तो सत्ता पिपासू माणूस होता. त्याची तुलना सध्याच्या जे काही एखाद्या राजकीय नेत्याशी आपण करू शकतो, पण ती मला करायची नाहीये सध्या. पण तो सत्ता पिपासू होता आणि सत्तेसाठी त्यांनी जे काही त्याचे नातेवाईक केलं त्याच्या नातेवाईकांना पण त्यांनी मारलं. आपण त्याच्या नातेवाईकांचे जे काही हत्या केलं त्याच्याविषयी का सांगत नाही औरंगजेबाचं? बरं, क्रूरपणा जर औरंगजेबामध्ये ठासून भरला होता तर त्याच्या नातेवाईकांच्या बाबतीत जास्त ठासून भरलेला होता. त्याला त्याच्या काय म्हणतात की खूप असुरक्षितता, त्याला असुरक्षितता स्वतःला वाटत होती. त्याला त्याच्या सत्तेमध्ये कुठल्याही पद्धतीचा पार्टनर वगैरे सहकारी वगैरे नको हवा होता, त्याच्यामुळे त्यांनी 27 नातेवाईक मारले. ते काय धर्मासाठी मारले का त्यांनी? त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज देखील औरंगजेबाचे जे आहे ते काय म्हणतात त्याला की आडसर बनलेले होते मोठ्या पद्धतीने, त्याच्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना जे आहे ते संपवलं. आता तुम्ही त्याची कबर वगैरे उकडायचं वगैरे ते जे काय म्हणताय, हे इतिहासाला धरून नाही. ठीक आहे, इतिहासाला धरून का नाहीये? कारण हा औरंगजेब जो संपूर्ण भारताचा बादशाह त्या काळामध्ये मनवला जातो, तो औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन मेला. त्याला मराठ्यांशी संघर्ष करावा लागला. ते तुमच्या ते आणि मराठ्यांशी संघर्ष करता करताच या मातीमध्ये जो आहे तो मेला. म्हणजे त्याची कबर ही मग हे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. आणि हे मराठी म्हणजे कोण? हे मराठी म्हणजे कोण? हे मराठी म्हणजे काही विशिष्ट एक समाज नाहीये, या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मराठा म्हणजे 18 पगड जाती आणि सर्व धर्मीयांचं जे मिळून आहे त्याला आपण मराठी म्हणतो. आता त्याचं पण एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. आता तुम्ही जे आहे ते हे पाहत असता, आपल्या तिथे एक गाणं होतं, वेडात मराठे वीर दौडले सात, बरोबर आहे? म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात. ते मराठी कोण होते? त्या मराठ्यांची नाव ऐका ना. त्याच्यामध्ये बहलोल खानाच्या विरोधामध्ये जे आहे ते गेले होते लढायला, 7 मराठी गेले होते प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वामध्ये. त्यातलं पहिलं नाव आहे प्रतापराव गुजर, दुसरं नाव आहे विसाजी बल्लाळ, तिसरं नाव आहे दीपोजी राऊतराव, चौथं नाव आहे विठ्ठल पिलाजी अत्रे, 5वं नाव आहे कृष्णाजी भास्कर, 6वं नाव आहे सिद्धी हिलाल आणि 7वं नाव आहे विठोजी शिंदे. मग यातला सिद्धी हिलाल हा मराठा नव्हता का? म्हणजे शिवरायांच्या मावळ्यांना असलेलं नाव, शिवरायांच्या साम्राज्याला असलेलं मराठा रियासत म्हणलं जातं, मराठी शाही म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये जे जे कुठल्या सर्व धर्माचे आणि सर्व जातीचे लोक आहेत ते सगळेच्या सगळे मराठी आहेत. मराठा हा शब्द हा प्रांत जातीवाचक नाही, हा प्रांतवाचक शब्द आहे. हे सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे काही सांगतात का, ह्यांनी एवढा उदार, एवढा वाईट, एवढा मोठा विचार सांगा ना तुम्ही मुस्लिमांना, सांगितलं पाहिजे ना. हे ह्यांच्या कंपूमध्ये घेऊन बसतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचारच नव्हता तो विचार हे लोक सांगायला लागलेला आहे. म्हणजे थोडक्यात नितेश राणेंनी जे विधान केलं, परत आपण तिकडे वळूया, की महाराजांची लढाई थेट इस्लाम विरोधात होती, हे अत्यंत चुकीचं आहे. असं काय संबंध इस्लाम विरोधात होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे एखाद्या युद्धाला वगैरे गेले, तिथे जर कुराणाची प्रत सापडली तर ती कुराणाची प्रत जी आहे ती त्यांच्या मुस्लिम सैनिकाकडे छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे. एक लक्षात घ्या, हा लढा जर धार्मिक असता, ठीक आहे,
जर धार्मिक असता हा लढा, तर अफजल खानाच्या काय म्हणतात की अंगरक्षकांमध्ये हिंदू नसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे आहे ते मुस्लिम अंगरक्षक नसते. आज तुम्हाला याचं पण उदाहरण जे आहे ते देण्याची खूप जास्त गरज मला वाटते की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हा अफजल खानाचा वध करायला गेले होते, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावं सांगितली जातात, मात्र अफजल खानासोबत अंगरक्षक कोण होते ते सांगितलं जात नाही. तर आधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अंगरक्षक कोण होते त्यांची नावं आपण ऐकायचीत ना. तर पहिलं नाव आहे येसाजी कंक, दुसरं आहे संभाजी कावजी, ज्याने अफजल खानाचं मुंडकं जे आहे ते नंतर छाटलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की मुंडकं छाटून आणा. त्यानंतर जिवाजी महाला, सिद्दी इब्राहिम, कोंडाजी कंक, कानाजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, कृष्णाजी गायकवाड. आता हे झाले कोणाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचे. आता अफजल खानाचे ऐका. आता सय्यद बंडा, अब्दुल सय्यद, पिलाजी मोहिते, रहीम खान, मंबाजी भोसले, शंकराजी मोहिते हे अफजल खानाबरोबर होते. आता हा इतिहास आहे, हा इतिहास आपण नाकारायचा का? आता तो जर धार्मिक लढा असता, धर्माचा वाद असता, तर मग हे दोन्हीकडे, एकीकडे सिद्दी इब्राहिम पण ऐन वेळेला अफजल खानाकडे जाऊन बसला असता ना, आणि ऐन वेळेला यश पिलाजी मोहिते, मंबाजी भोसले वगैरे हे मग छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले असते. बरं, अफजल खानाचा वकील कोण होता त्यावेळी? कृष्णा कुलकर्णी, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर जो आहे तो वार केला त्यावेळी. हा कोण होता? मग तो जर धार्मिक लढा होता, जर छत्रपती शिवाजी महाराज इस्लामच्या विरोधामध्ये असते, ह्याचा अर्थ मग तो कृष्णा कुलकर्णी हा इस्लामसाठी लढला असतो, इस्लाम रक्षक होता का तो? मग सांगा ना, मग त्या पद्धतीचाच इतिहास सांगणं गरजेचं आहे मला तर वाटतं. मग आता मिर्झा राजे जयसिंग इस्लाम धर्मयोद्धे होते का? मग त्यांच्या वंशजांना आता राजस्थानचं उपमुख्यमंत्री पद जे दिलेलं आहे ते कोण होते मग आता? मिर्झा राजे सिंग. उदय भान राठोड काय इस्लामचं रक्षण करायला सिंहगडावर आला होता का? मग कशासाठी? मग हे जे काही सांगितलं जातंय, लाज वाटते या गोष्टीची. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, जे वैश्विक नेतृत्व आहे, तो संकुचित केला जातोय आणि या महाराष्ट्रातले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते शांत बसतात. नितेश राणे यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे त्यांच्या वक्तव्यासाठी. अशा पद्धतीचं वक्तव्य ते कसं काय करू शकतात? तुमचं राजकारण वगैरे याच्याशी आम्हाला काही देणे घेणं, ते केराच्या टोपलीमध्ये घाला तुम्ही, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जे वैश्विक नेतृत्व आहे ते संकुचित आम्ही होऊ देणार नाही. पण एकही मुस्लिम आमदार यावर बोलायला तयार होत नाही सध्या. त्यांना लाज वाटली पाहिजे मग त्याची. कुठेतरी भीतीचं वातावरण आहे म्हणून, की राजकीय स्वार्थापायी गप्प आहेत? काय वाटतं तुम्हाला? राजकीय स्वार्थापायीच गप्पा आहेत ना. मग कशासाठी आमदार व्हायचं? मग सामान्य माणूस असलेलं बरं. मग मी तर म्हणतो सामान्य माणूस याच्या विरोधामध्ये बोलतोय. कित्येक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असणारे त्यांचे वंशज जे महाराष्ट्रामध्ये आहेत, अगदी इब्राहिम खान यांचे जे वंशज आहेत ते रेहान सरदार म्हणून ते पुण्यात राहतात. कित्येक जणांनी जे आहे ते निषेध व्यक्त केलेला आहे याच्यामध्ये. आमचे एक मित्र आहेत, कट्टर मावळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांनी नितेश राणेंना नोटीस पाठवलेली आहे. कुठेतरी कायदेशीर लढा या बाबतीत दिला गेला पाहिजे असं वाटतं का? कायदेशीर लढा दिला गेला पाहिजे, पण या महाराष्ट्रात राहून अशा पद्धतीची छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांविषयी वक्तव्य करताना स्वतःचीच मनाची लाज वाटली पाहिजे. ऍक्च्युली आपण थोडं महाराष्ट्रातल्या सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर बोलूयात. ज्या प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण उभं केलं जाते, ते नैसर्गिक आहे की उभं केलेलं आहे? तुम्हाला याविषयी काय वाटतं? ते उभं केलं गेलेलं आहे ना. कुठेतरी याला दोन्हीकडचे समाज बळी पडताय या गोष्टीला. एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीविषयी, कुठल्याही धर्माविषयीचा द्वेष हा नैसर्गिक असूच शकत नाही. कसं असतं, बऱ्याच ठिकाणी विचारधारा या मॅच होत नसतात. काही जणांची कल्चरली म्हणा, महापुरुषांच्या चुकीच्या पद्धतीने बोध घेतल्यामुळे म्हणा, किंवा महापुरुषांचा आमच्याच पुरते मर्यादित आहेत बरं का, अशा पद्धतीने गवगावा केल्यामुळे म्हणा, एकमेकांविषयी एक द्वेषभाव जो आहे तो निर्माण होतो. पण तो नैसर्गिक नाहीये, तो निर्माण केला गेलेला आहे. एक लक्षात घ्या, व्यवहारामुळे म्हणा, वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, की वेगवेगळ्या ठिकाणी सांस्कृतिक दृष्ट्या म्हणा, हे सगळे समाज एकमेकांशी अटॅच आहेत. या द्वेषाचं जे म्हणजे झिरपत जातं, हा द्वेष जेव्हा झिरपतो तेव्हा त्याचं रूपांतर गुन्हेगारीत होतं. या गुन्हेगारीला जबाबदार कोण आहे? म्हणजे आता आपण बीडचं प्रकरण जर बघितलं तर एका मंत्र्याला टार्गेट केलं जाते. त्यानंतर तर खोक्या भोसलेचं प्रकरण बघितलं, तिथे दुसरा आमदार ट्रोल होतोय. पण मेन गोष्टींवर कोणी बोलायलाच तयार नाहीये, असं वाटतं का? एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असताना देखील या राज्याचे गृहमंत्री कुठल्याही पद्धतीची ऍक्शन ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने घेताना दिसत नाही. आणि त्यामुळे खुलं जे काही आहे ते वावर मिळालेलं आहे. थेट अपयशी ठरलेत असं वाटतं का तुम्हाला? अपयशीच ठरलेत ना. आज तुम्ही पहा ना यार,
म्हणजे हा विषय फक्त गुन्हेगारी पुरता मर्यादित नाही. महिला सुरक्षेचा विषय घ्या. हिंजवडीमध्ये काय झालं एका महिलेच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये रोज काही ना काहीतरी गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. किती किती विषय सांगायचे. स्वारगेटमध्ये काय घडलं, त्या स्वारगेटमध्ये त्या वकिलानेच महिलेच्या बाबतीमध्ये बोललं. म्हणजे आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळेजण शांतपणे ऐकून घेतात बरं, ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या, आणि त्याच्या विरोधामध्ये बोललं जात नाही. ह्याचा अर्थ काय आहे की लोक घाबरलेले आहेत की कुठल्याही पद्धतीची कारवाई लोकांवर होऊ शकते. अशा पद्धतीचं एक भीतीदायक वातावरण जे आहे ते सरकारने निर्माण केलं आहे. मला असं वाटतं की या महाराष्ट्राने शिव फुले शाहू आंबेडकरी संस्कृतीचा जो आहे तो आदर्श घेतला पाहिजे. ही आपली संस्कृती नाहीये. आपली संस्कृती ही बंड करण्याची, आणि त्या बंड करण्याच्या संस्कृतीमुळेच कायम दिल्लीकर या महाराष्ट्राला घाबरत असतात. जवाहरलाल नेहरू देखील या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आलेले होते त्यावेळी देखील त्यांना ही धडकी होती की या महाराष्ट्रामध्ये काय होतंय का नाही होतंय. तर त्याच्यामुळे हा महाराष्ट्राचा हा ॲटिट्यूड नाही, महाराष्ट्राचा ॲटिट्यूड हा बंड करण्याचा आहे. अन्यायाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी उठलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. तरुण रक्त हे सळसळत रक्त असतं. दोन्हीकडच्या तरुणांना, हिंदू असोत नाहीतर मुस्लिम, ओबीसी असोत नाहीतर मराठा, कुठेतरी काहीतरी भडकाऊ बोलून, भडकाऊ भाषून त्यांची माथी भडकवली जातात. यानंतर ते तरुण काहीतरी गुन्हेगारी कृत्य करतात. तर दोन्हीकडच्या तरुणांचं सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? दोन्हीकडच्या तरुणांना म्हणजे रोजगार द्या. बेरोजगारीमुळे होतंय असं तुम्हाला बेरोजगारीमुळेच होतंय ना. मोकळा बसलेला माणूसच अशा काहीतरी गोष्टी करू शकतो ना. जो जॉबला जातोय तो पहिल्यांदा काय म्हणन, बाबा गाडीला किक मारून हेल्मेट घालून मी ऑफिसवर पोहोचतो का नाही त्याचं त्याला पडलेलं असतं. बरोबर आहे ना. तर कामाला जाणाऱ्या लोकांची ही कामच नाहीयेत, ही सगळी मोकळ्या माणसांची कामं आहेत. तरुणांना आधी रोजगार द्या. बेरोजगारी वाढल्यामुळे ही जी काही गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये आहे का, ही गुन्हेगारी ही बेरोजगारीमुळे आहे. ही बेरोजगारी हटवा, गुन्हेगारी आपोआप कमी होईल. काम करणारी माणसं ह्या गोष्टी करत नसतात सर. कोण करत असतं मला सांगा. नोकरी धंद्यावाली माणसं ही अशा हातामध्ये दगड वगैरे घेण्याची कामं करतात का? आंदोलनाला पण येत नसतात अशी माणसं, कामाला जायचं म्हणतात. कुठेतरी अनेक चळवळींमधून तरुणांचं प्रबोधन केलं जातं. तर मुस्लिम धर्मात असं काही आहे काय कधी चळवळ की जी तरुणांचं सामाजिक प्रबोधन करते? अशी कधी चळवळ आहे का, किंवा ती नाहीये तर ती होण्याची गरज आहे का कुठेतरी? कशा अंगाने म्हणताय तुम्ही मला? सामाजिक चळवळ की बाबा, म्हणजे आपला आयकॉन हा औरंगजेब नाहीये, आपला आयकॉन छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा अन्य स्वातंत्र्य लढ्यात ज्या मुस्लिमांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते मुस्लिम असतील. औरंगजेब हा आपला आयकॉन नाही होऊ शकत, तो आपला नेता नाही होऊ शकत. असं कुठेतरी मुस्लिम समाजामधूनच एखाद्या नेत्याने प्रबोधनाची किंवा प्रबोधन करण्याची गरज आहे का? एक पहिले लक्षात घ्या, मुस्लिम समाजामध्ये जे प्रबोधन आहेत ते सामाजिक, राजकीय आणि धार्मिक या तिन्ही पद्धतीचं झालं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय की औरंगजेब हा आदर्श नाही वगैरे सांगितलं पाहिजे, पण औरंगजेब हा आदर्श आहे असं सांगतो कोण? सगळ्यात पहिली गोष्ट तर माझा प्रश्न नाही, पण त्या अर्थाने जे घडतंय ना आता. हा, मग मी तुम्हाला काय म्हणतोय, ते ऍक्शनला रिॲक्शन चालू आहेत सध्या. समजतंय का? जो मूर्खपणा आहे. मला म्हणायचंय का, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच ते म्हणलं की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज हे एका विशिष्ट धर्माचे आहेत असं सांगितलं जात आहे, ते मुस्लिमांचे नाहीत असं सांगितलं जात आहे. मग मुस्लिमांनी आदर्श कोणाला मानायचं? हे मला म्हणायचंय काय की आपण जे काही आदर्श आहेत ते आदर्श संकुचित करतोय आधी आपले. मग मुस्लिमांनी आदर्श कोणाला मानायचं ते सांगा. सांगितलं काय गेलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जाती आणि सर्व धर्मियांचे होते. ते ज्यावेळी सांगितलं जाईल, ज्यावेळी त्या पद्धतीची मोहीम मुस्लिम समाजामध्ये जी आहे पोहोचेल, त्यावेळी मुस्लिम समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरा करेल. मला सांगा, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये मुस्लिम समाजाला एवढं समजावण्याची का गरज पडत आहे? कारण कुठेतरी द्वेषात्मक काहीतरी पसरवलं गेलेलं आहे, पेरलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे सांगावं लागतंय. पण ते जे पेरलं गेलेलं होतं ते खोटं होतं हे तर आपल्याला माहिती. मग खरं पोहोचलं पाहिजे. विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्यापूर्वी अंधेरी जोगेश्वरी भागात मुंबईतील काही धार्मिक घोषणाबाजी झाली. तेव्हा असं सांगितलं गेलं की दंगली घडवण्याचा तो एक प्रयत्न होता, पण तो सामाजिक भान असलेल्या लोकांमुळे टळला. तसाच प्रकार राजापूर येथे घडला रत्नागिरीत. तर कुठेतरी खरंच दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय का काही समाजकंटकांकडून, असं तुम्हाला वाटतंय का? आता हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना की दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून. पण घडतही नाहीयेत, म्हणजे कुठेतरी लोक सुजाण झालेत. का घडत नाहीयेत? मी वारंवार ह्या गोष्टी सांगतोय की ज्यांना दंगली घडवायच्यात अशी माणसं बोटावर मोजण्या इतकी आहेत. इथल्या सुजान जनतेने जे सत्सद विवेक बुद्धी ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे, अशा लोकांची संख्या या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये देखील जास्त आहे. मात्र ते लोक पुढे येऊन या गोष्टींवर बोलत नाहीत. त्याच्यामुळे हा जो काही प्रकार आहे यांचं फावतं. एखाद्या ठिकाणी तुम्हाला उन्माद माजवायचा असेल तर ते उन्माद माजवणारे 10च लोक असतात.
आणि तिथून जाणारे 100 लोक असतात ज्यांना त्या गोष्टी आवडत नसतात. मात्र जर ती 100 लोक एकत्र आली आणि त्या 10 उन्माद माजवणाऱ्या लोकांना सांगितलं की तुम्ही हे ज्या काही गोष्टी करताय या चुकीच्या आहेत, या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, याने सामाजिक जे वातावरण आहे ते दूषित होईल, ती 10 लोक आपोआप शांत बसतील. मात्र ही 100 लोक घाबरतात बोलायला. हा प्रॉब्लेम या महाराष्ट्रामध्ये झालेला. कुठेतरी जे दुय्यम किंवा तिसऱ्या पातळीवरचं नेतृत्व असतं ते अशी वादग्रस्त वक्तव्य करतात, आणि जे मुख्य नेतृत्व, शीर्ष नेतृत्व असतं ते नेतृत्व यावर काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीकडच्या प्रतिक्रिया देत नाही. मग त्यांची मुकसंमती असते का या सगळ्याला? नितेश राणेंना तुम्ही दुय्यम दर्जाचं नेतृत्व मानणार का प्राथमिक, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. कारण की आज अख्खे नितेश राणे यांचे वडील हे खासदार आहेत, काय ते लघु काय कुठल्या माजी मुख्यमंत्री पण राहिलेले. नाही, माजी मुख्यमंत्री तर आहेत. लाजिरवाणीच गोष्ट आहे ती पण. आणि की आज माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला देखील सेन्स नाही की महाराष्ट्राची संस्कृती काय. या महाराष्ट्रामध्ये अब्दुल रेहमान अंतुले सारखे मुख्यमंत्री झाले. ज्या अब्दुल रेहमान अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड केलं, ठीक आहे, आणि इंग्लंडमधून छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार मागवण्यासाठी ज्यांनी पत्रव्यवहार केला, ठीक आहे, अस्सल मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कोकणामधून येतात, विशेष गोष्ट, त्या कोकणामधून एक आमदार अशा पद्धतीची वक्तव्य करतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि जे तुम्ही म्हणताय की कोणीतरी दुय्यम नेतृत्व वगैरे बोलताय आणि बाकीचे काय बोलत नाही, त्यांची मुकसंमती नाही, त्यांची संमती आहे पूर्णपणे. म्हणजे ठरवून केलं जातं, ठरवूनच केलं जातं या गोष्टी. कारण या महाराष्ट्राच्या समस्या ह्या खूप मोठ्या आहेत. त्या सगळ्या समस्या ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये वारंवार घडणारे जे गुन्हेगारी आहे का, त्याच्यातून त्या ठळकपणे आता दिसून येत आहे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचे जे आहे ते बेरोजगारीचं उच्चांक गाठत आहे महाराष्ट्र दिवसेंदिवस. आणि त्या बेरोजगारीचं जे काही स्वरूप आहे ते गुन्हेगारीमध्ये होत आहे. आणि त्या गोष्टीकडे लक्ष जाऊ नये म्हणून या पद्धतीच्या गोष्टी आणल्या जात आहेत. म्हणजे हिंदू मुस्लिमांना एकमेकांसमोर यासाठी उभं टाकलं जातंय की महाराष्ट्रातले इतर प्रश्न दडपले जावेत. राजकीय हेतू तोच आहे, सांस्कृतिक संघर्ष चालूच आहे, वैचारिक मतभेद चालूच आहे. जे राजापूरमध्ये तुम्ही जे काही सांगताय त्याच्यामध्ये दोन त्याला परिपेक्ष आहेत. त्याच्यामध्ये ते जे काही उचललं होतं त्यांनी तो खांब त्या मशिदीच्या पायरीवर ठेवत असतात आणि त्याच्यानंतर ते जे मौलाना आहेत ते नारळ देत असतात. त्याच्यामध्ये ती त्यांची काहीतरी परंपरा आहे, ठीक आहे. आणि मौलानांनी ते यावेळी नारळ वगैरे देण्यास काहीतरी नकार दिला वाटतं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण काही उत्स्फूर्त, त्याच्यामध्ये 2-3 जण होते, त्यांनी जोरात काहीतरी धक्का मारला आणि ते गेटला जे आहे ते लागलं. मात्र आजही त्या राजापूर मधल्या त्याच लोकांनी, हिंदू बांधवांनीच ते थांबवलं. त्यांना ते आवडलं नाही, काही नाही. जास्त समजदार लोक होती तिथं. काही जर असतं तर ते थांबलं नसतं, एक लक्षात द्या. जास्त समजदार लोक होती, त्यांनीच त्या गोष्टी थांबवल्या. आणि आज राजापूर मधलेच खूप सारे लोक म्हणतात की हा त्यांचा लोकल विषय आहे, ते त्यांच्या पद्धतीनं मिटवतील म्हणून. काय आहे काय नाही. असंच मडीमध्ये देखील झालं. मडीमध्ये मुस्लिमांना दुकानं लावू देऊ नका वगैरे अशा पद्धतीने काहीतरी बोललं गेलं आणि मडीतल्याच 99% ग्रामस्थांनी त्या गोष्टीला विरोध केला. त्यांना फसवणूक त्यांची करण्यात आली अशा पद्धतीने त्यांनी आरोप केले. आणि काय होतं आज मडीमध्ये, ते म्हणाले की इथं हिंदू मुस्लिम काही विषयच नाही म्हणाले. जो भाजपचा जो सरपंच होता तो मरकड, त्याच्या विरोधामध्ये ते उभे राहिले, अख्खं गाव उभं राहिलं. ते म्हणजे स्थानिक पातळीवर ग्राउंड लेवलला हिंदू मुस्लिम हा वाद नाहीये. फक्त राजकीय नेते त्याचं अवडंबर करतात. सांस्कृतिक वैचारिक मतभेद काही ठिकाणी आहेत, मात्र ते मतभेद हे प्रबोधनाने सॉल्व्ह करण्यासारखे आहेत. हे त्याचं राजकीय भांडवल करतायत. मला सांगा, एखाद्या सोसायटीमध्ये जर ड्रेनेज तुंबलेला असेल, ठीक आहे, आणि त्या ड्रेनेज तुंबलेला असेल तर तुम्ही काय करणार? महानगरपालिकेला, क्षेत्रीय कार्यालयाला फोन करून सांगणार की बाबा हा ड्रेनेज तुंबलाय, तो ड्रेनेज थोडा साफ करून करा, बरोबर. आता हे काय करतात, ह्या सोसायटीमधला ड्रेनेज तुंबलाय ना, आपल्या सोसायटीतले 2 ड्रेनेज तुंबवा आणि त्याचा रस्ताभर पाणी वाहू द्या आणि सगळ्यांना घाणेरडा वास येऊ द्या. अशा पद्धतीचं काम ह्या राजकीय नेत्यांचं चाललंय. म्हणजे राजकीय नेतेच परिस्थिती अधिक चिघळत आहे असं तुम्हाला म्हणतात? तेच करतायत ना. प्रबोधनाने सॉल्व्ह होत असतं. कुठलीही गोष्ट ही प्रबोधनाने सॉल्व्ह होत असते. प्रबोधन करत नाहीत हे लोक. यांना राजकारण त्या गोष्टीचं करायचं असतं आणि त्याच्यामुळे ते या पद्धतीचं भांडवल करून त्याला आणखीन गालबोट लावतात. हिंदू आणि मुस्लिम दोन्हीकडच्या उत्साही तरुणांना संयम शिकवण्याची गरज आहे. 100% संयम शिकवण्याची, आणि संयम शिकवणारे लोक आहेत, मात्र त्यांना फुटेज दिली जात नाही. अजून एक प्रश्न मी असं म्हणतो की संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं, त्यांची निर्गुणपणे हत्या केली, हे वास्तव आहे. त्यानंतर त्यांनी जे थोरले शाहू होते यांना कैदेत ठेवलं आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहूंना औरंगजेबाच्या मुलीने सोडलं असं म्हणतात. तर थोरल्या शाहूंनी साताऱ्यात
बेगम मशीद बांधलेली आहे त्या औरंगजेबाच्या मुलीच्या नावाने. तर हे नेमकं प्रकरण काय आहे? एक लक्षात घ्या, ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचं देहांत झालं त्यावेळेस महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. ठीक आहे. आणि ते कैदेमध्ये असताना त्यांचं जे काही निगा राखणे म्हणा, त्यांना चांगली वागणूक देण्याचं काम हे औरंगजेबाच्या मुलीने केलं होतं. औरंगजेबाची मुलगी ही व्यक्ती म्हणून अतिशय चांगली होती अशी इतिहासामध्ये नोंद आहे. ठीक आहे. आता औरंगजेब हा क्रूर होता याच्यामध्ये काही शंका नाही. वाद नाहीये. मात्र औरंगजेबाची मुलगी ही एक चांगली व्यक्ती होती. ती चांगली व्यक्ती होती म्हणूनच तिच्या नावाने शाहू महाराजांनी बेगम मशीद जी आहे ती साताऱ्यामध्ये बांधलेली आहे. आणि तिथं त्या मशिदीवर लिहिलेलं आहे ना की शाहू महाराजांनी ही मशीद बांधलेली आहे बेगम मशीद म्हणून. आणि शाहू महाराजांची राजमुद्रा तिथं लावलेली आहे मशिदीवर राजमुद्रा लावलेली आहे. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? अफजल खानाची जी समाधी आहे, अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला आणि त्यानंतर अफजल खानाचा मृत्यू झाला. तर मृत्यूनंतर त्या अफजल खानाची समाधी बांधण्याचं आणि तिथे दिवाबत्तीची सोय महाराजांनी स्वराज्याच्या खर्चातून केली असं म्हणतात. आणि आता औरंगजेबाची समाधी म्हणजे या दोन गोष्टी, या दोन समाध्यांवरून महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. तर जर ती उखडायचीच होती तर मग महाराजही ती उकडू शकले असते. बरोबर आहे. पण महाराजांनी ती उखडली नाही. मृत्यूनंतर वरी संपतं असं स्वराज्याची शिकवण होती, महाराजांची शिकवण होती. तर आता कुठेतरी ती शिकवण लोप पावत चालली आहे का? अफजल खानाची कबर बांधण्यामागचे दोन उद्देश होते. एक तर तुम्ही जे म्हणताय की बाबा मृत्यूनंतर वैर संपतं, तो एक उद्देश होता. आणि दुसरा उद्देश हा होता की बाबा जो स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याचा अवस्था काय होते ते त्याचं एक प्रतीक आहे. ठीक आहे. अफजल खानाची कबर, त्याचं उदात्तीकरण केलं नाही गेलं पाहिजे, त्याचं कुठल्याही पद्धतीने उदात्तीकरण होतही नाही. पण औरंगजेबाच्या कबरीवरही काही जण फुलं वाहतात, चादरी वाहतात, उदात्तीकरणच म्हणता येईल. हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. अफजल खाना हे औरंगजेबाच्या कबरीवर कोणी चुकूनही चादर वगैरे टाकणार नाही. पहिली गोष्ट औरंगजेबाचे एकतर पहिली गोष्ट औरंगजेब म्हणाला की त्याची जी काही कबर आहे तो जे टोप्या शिवायचा आणि कुराण लिहायचा त्याच्या खर्चातून ती कबर व्हावी अशी त्याची इच्छा होती. त्याची कबर ही झाकलेली नसावी अशी त्याची इच्छा फुलं होती. वगैरे वाहिल्याचा प्रकार घडला आहे मध्यंतरी. कुणी वाहिली फुलं? तुम्हाला माहितीये का औरंगजेबाची कबर कशी आहे? औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला दोन सुफी संतांच्या कबरी आहेत आणि त्या सुफी संतांच्या कबरीवर फुलं वाहिली जातात. औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली जात नाहीत. तिथं जो उर्स होतो का तो त्या सुफी संतांचा उर्स होतो, औरंगजेबाचा नाही होत तिथं काही. औरंगजेबाची जयंती पण होत नाही, पुण्यतिथी पण होत नाही, काहीच होत नाही. कोणी वाहिली फुलं? मीच विचारतोय. मध्यंतरी प्रकाश आंबेडकर पण ते कबरीवर भेट द्या. प्रकाश आंबेडकर जे कबरीवर गेले, औरंगजेबाच्या कबरीवर एक ऐतिहासिक वास्तू आहे म्हणून जाणे, ह्याच्यामध्ये गैर काय मला म्हणायचंय? त्या काळात आता औरंगजेबाच्या कबरीवर मी पण गेलेलो आहे. ओवेसी पण गेले होते औरंगजेबाच्या हा, मग कबरीवर. त्याचं जे काही उदात्तीकरण ते करतायत ते चुकीचं आहे, माझं हे म्हणणं आहे. कुठेतरी मग त्यांच्याकडून पण द्वेषच पसरवला जातोय. त्यांचा पण राजकीयच हेतू आहे ना. मग म्हणजे हिंदू आणि मुस्लिम द्वेष पसरवणार, एका नाण्याच्या दोन बाजू असं म्हणायला हरकत अहो नाही. मला सांगा, असदुद्दीन हे अकबरुद्दीन ओवैसी त्याची जी काही विधानं होती 15 मिनिटात पोलीस हटवा वगैरे, ही काय हे मूर्खपणाची विधान आहेत ना पूर्ण. तशीच विधान इकडूनही केली जातात म्हणजे एकमेकाला ते पूरक वातावरण निर्माण करतात. त्यांचा उद्देशच तो आहे ना. त्यांचा उद्देशच तो आहे. आता अबू आझमीने जे काही विधान केलं ते पूरक विधान होतं पूर्णपणे. अधिवेशनाच्या तोंडावर ते विधान आलं. कुठेतरी अबू आझमींना ते जाणीवपूर्वक करायला भाग पडला असं वाटतं का तुम्हाला? त्याच्या मागचा उद्देश काय होता? मग नंतर 2 दिवसांनी त्यांनी स्टेटमेंट केलं की मला तसं म्हणायचं नव्हतं, मी कुठेही शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा अपमान केला नाही, मी इतिहासाला धरून बोललो असं ते म्हणले. सगळ्यात पहिली गोष्ट, अबू आझमींचा त्या विषयावर बोलण्याचा त्या काळामध्ये काय विषय होता? काहीही कारण नव्हतं. सगळ्यात पहिली गोष्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट ही की कोरटकर अबू आझमीने जे काही वक्तव्य केली ते अबू आझमीने नंतर म्हणाले की बाबा कुठले तरी इतिहासकार ते राम काय पूनमियान काय आणखीन अशी इतिहासकार आहेत ज्यांनी औरंगजेबाविषयी लिखाण केलेलं आहे आणि त्यांच्या इतिहासावरून मी ते वक्तव्य केलं. ठीक आहे. पण मुळात त्या काळामध्ये ज्या पद्धतीचं वक्तव्य प्रशांत कोरटकरने केलं होतं ते वक्तव्य अतिशय गलिच्छ होतं. त्या सगळ्या वक्तव्यांवरून आणि महाराष्ट्राच्या इतर विषयांवरून दुर्लक्ष करण्यासाठी ते वक्तव्य केलं गेलं होतं का, ह्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे अबू आझमींनी एक वक्तव्य केलं आणि त्याच्यावर ज्यावेळी मग पुरोगाम्यांनी आणि शिवप्रेमींनी अशा पद्धतीने व्यक्त होण्याची सुरुवात केली का की अबू आझमी हे बीजेपीला पूरक अशी विधाने केलेली आहेत आणि कोणी सांगितलं त्यांना अशी विधानं करायला, लगेच अबू आझमींचं निलंबन केलं. मग म्हणजे दाखवायला की आमचा याच्यामध्ये काही हात नाही. मग एवढंच जर तुमच्यामध्ये धमक आहे तर राहुल सोलापूरकर सारख्या माणसाला तुम्ही अटक केली पाहिजे, तुम्ही प्रशांत कोरटकर सारख्या माणसाला अटक केली पाहिजे. मात्र या दोन लोकांनी अतिशय खालच्या पातळीची विधानं करून सुद्धा यांना मात्र पोलीस संरक्षण दिलं जातं. म्हणजे अबू आझमीचं निलंबन केलं गेलं आणि कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही केली. याकडे तुम्ही कसं बघता? याकडे त्यांचा काही काय म्हणतात त्याला की
त्यांना फक्त आणि फक्त मुख्य मुद्द्यांवरून म्हणा की समाजामध्ये डायव्हर्ट करायचं. डायव्हर्ट करण्यासाठी आणि समाजामध्ये असं एक वातावरण निर्माण करायचं की बघा मुस्लिम असले की आम्ही कशा पद्धतीनं त्याची जिरवतो, मात्र त्याच ठिकाणी कोरटकर आणि सोलापूरकर असेल तर त्याला मात्र आम्ही काही करत नाही. बरं, कोरटकर आणि सोलापूरकर सारखी लोक ही जी विधानं करतात, यामागे काही मोठं षडयंत्र असू शकतं का, की यांच्या ही विधानं मूर्खपणातून आलेली असं वाटतं का, एक आपण म्हणतो ते की एक निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे की बाबा कसं इतिहास चुकीच्या मार्गाने सांगायचा त्या अहो, प्रकारे? याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या इतिहास बदनाम करणाऱ्याला परंपरा आहे. चिटणीस बखरेमधून सावरकरांच्या लिखाणामधून तुम्ही कितीतरी पाहाल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये म्हणा, छत्रपती संभाजी महाराजांची तर एवढी प्रचंड बदनामी जी आहे ते राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वगैरे केली गेली आणि त्यांची पुस्तकं महाराष्ट्र शासनाकडून अजूनही प्रकाशित केली जातात. सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट तर ही आहे आणि हीच परंपरा जी आहे ती पुढे नेली. जे तुमचं जेम्स लेन प्रकरण झालं होतं, काय बोलला तो प्रशांत कुरटकर, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीचं पित्त खवळून उठलं पाहिजे की अशा पद्धतीचं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊन साहेबांबाबतीत एखादा व्यक्ती बोलूच कसा काय शकतो या महाराष्ट्रामध्ये. मात्र तसं काही झालं नाही. राजकीय नेते, भाजपचे नेते म्हणजे लिटरली नांग्या टाकल्या, शेपूट घालून बसले. कुठेतरी अभय दिलं जातं या लोकांना. दिलंच की अभय, दिलं जातंय काय? या ज्यांना हत्तीच्या पायाखाली देण्याची संस्कृती आहे त्यांना अभय दिलं गेलं या महाराष्ट्रामध्ये. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट काय असं नाही. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घेऊ नये, कारण की जोपर्यंत त्या कोरटकरला शिक्षा होत नाही, सोलापूरकरला शिक्षा होत नाही, तोपर्यंत यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आणि ही परंपरा चालू आहे. आज के शिवाजी, नरेंद्र मोदी सारखी पुस्तकं यांनी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराज पुराणे जमाने काय आदर्श, अशा पद्धतीची वक्तव्य केली गेली. लाजिरवाणी गोष्ट आहे. मी रायगडावर जात असतो, मी साधारण 8 वेळा रायगडावर आतापर्यंत गेलोय. छत्रपती शिवाजी महाराजांना 10 अग्नी ज्या ठिकाणी दिला होता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अष्टकोनी ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली. त्याच्यानंतर त्याच्यावर जी आहे ती ब्रिटिश काळामध्ये जे आहे ते त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला, बांधण्यात आली. त्याच्या आतमध्ये जाऊन नरेंद्र मोदी बसतात, म्हणजे तुम्ही समाधीवर जाऊन बसताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि हे सगळं महाराष्ट्र पाहतोय. लाजिरवाणी गोष्ट आहे. काय अपेक्षा नाहीत मला यांच्याकडून. आम्ही बरे, मी म्हणतो आम्ही तर निदान संघर्ष करतो आणि हे जे काही विशेष धर्मासाठी लढलेत म्हणून त्याचं जे काही प्रिव्हिलेज घेण्याचा प्रयत्न करतात का, ते सगळ्यात मोठे काय म्हणतात की त्याला खोटारडे लोक आहेत, दुटप्पी मांडूळ लोक आहेत, दोन तोंडी लोक आहेत. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे खरी गोष्ट. मला सांगा की आता आज जी सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, तुम्ही दोन्हीकडच्या तरुणांना, हिंदू आणि मुस्लिम, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की बाबांनो, काय वाटतं तुम्हाला? मी दोन्हीकडच्या तरुणांना हा संदेश देऊ इच्छितो की आपल्या रोजगाराकडं, आपल्या नोकरीकडे, आपल्या व्यवसायाकडे आणि कामधंद्याकडे लक्ष द्या. या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, कारण की या लोकांनी तुम्हाला याच पद्धतीनं बेरोजगार ठेवण्याचं जे आहे ते षडयंत्र केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये. ज्या समाजाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते तो समाज कुठल्याही पद्धतीचा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे आधी तुमच्या आर्थिक गोष्टींकडे लक्ष द्या आणि ते करता करता इतिहासाचा अभ्यास करा, इतिहासाचं वाचन करा, चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचा, ज्यांनी चिकित्सा करून, ज्यांनी आपली हयात संपूर्ण या इतिहासाच्या ह्याच्यामध्ये चिकित्सेमध्ये घालवलेले, त्यांची पुस्तकं वाचा आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घ्या. कारण की जो माणूस अभ्यास करतो, दगड उचलणं, हिंसक होणं, हे अभ्यासू लोकांची कामं नाही आहेत. सतत विवेकबुद्धी असणाऱ्या लोकांची कामं नाही आहेत. या महाराष्ट्रातला सांस्कृतिक संघर्ष जो आहे तो समजून घ्या. तुम्हाला तुमच्या बेरोजगारीपासून, तुमच्या मुख्य समस्यांपासून दूर लोटण्यासाठी हे जे मुद्दे आहेत ते दिले जातात. औरंगजेबाची कबर तिथे राहिली काय, नाही राहिली काय, त्याने काय आपल्या घर चालणार नाहीये, ठीक आहे ना. मात्र तुम्हाला नोकरी मिळाली नाही, तुम्हाला कामधंदा, तुमचे व्यवसाय सेट झाले नाही, तर निश्चितच तुमचं जे आहे ते दिवाळी निघेल, अशी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या तरुणांनी स्वतःच्या रोजगाराकडे, आपल्या कामधंद्याकडे, नोकरीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि ते दिल्यानंतरच या भारताचा उत्कर्ष होऊ शकतो. धन्यवाद पैगंबरजी, तुम्ही आलात आणि आमच्या सोबत चर्चा केलीत. अशा अनेक विषयांवर आपण यानंतरही त्यांच्याशी पैगंबर शेख यांच्याशी चर्चा करणारच आहोत. तुर्तास धन्यवाद.